अशोक सराफ यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांनी आजवर 50हून अधिक हिंदी चित्रपट, जवळपास 200 मराठी चित्रपट, 25 हिंदी मालिका आणि 25 नाटकांमध्ये काम केलेलं असून 50हून अधिक पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. त्यांचा हा प्रवास आजही सुरूच आहे. अशोक मामाच्या आयुष्यातले अनेक किस्से प्रसिद्ध आहेत आणि त्यापैकी एक आहे त्यांच्या अंगठीचा किस्सा. गेल्या 50 वर्षांपासून त्यांनी आपल्या बोटातली ती अंगठी कधीही काढलेली नाही. हे विशेष, ही अंगठी त्यांच्यासाठी केवळ एक दागिना नसून त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आणि त्यांच्या चाहत्याच्या प्रेमाचा जणू एक अविभाज्य भाग बनलेला आहे. ही अंगठी एक चमत्कारी अंगठी आहे असं त्यांना वाटतं. अशोक सराफ यांच्या बोटातील एक अंगठी गेली 50 वर्ष त्यांचा अविभाज्य साथ देत आहे. ही केवळ एक अंगठी नसून त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा आणि एका खास मैत्रीचा लकी चार्म आहे. हा किस्सा आहे 1974 सालचा. अशोक सराफ यांचे मेकअप आर्टिस्ट असलेले एक विजय लवेकर यांचे सोन्याचे छोटेसे दुकान होते. विजय लवेकर यांनी बनवलेले काही खास डिझाईनच्या अंगठ्या घेऊन ते स्टुडिओमध्ये आले होते. विजय यांनी अशोक मामा त्यांना बॉक्समधील एक अंगठी निवडायला सांगितली. अशोक मामांनी पटकन एक अंगठी उचलली आणि ती त्यांच्या करंगळीच्या बाजूच्या बोटात घातली. विशेष म्हणजे ती अंगठी त्यांच्या बोटात अगदी फिट्ट बसली. त्या अंगठीवर नटराजाची प्रतिमा कोरलेली होती. अंगठीकडे पाहताच "आता ही अंगठी माझी" अशी प्रतिक्रिया त्यांनी विजयला दिली. अंगठी बोटात घातल्याबरोबर अशोक मामा यांचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. अशोक मामा सांगतात की 3 दिवस एक मोठा बदल घडला. त्यापूर्वी अशोक सराफ यांच्या अभिनयाची कारकीर्द थोडी बंद पडलेली होती. गती खूप स्लो होती. पण या अंगठीची कमाल म्हणा किंवा योगायोग, तिसऱ्याच दिवशी त्यांच्या वाटेला पांडू हवालदार या चित्रपटाची ऑफर चालून आली. या चित्रपटामुळेच अशोक सराफ यांच्या कारकिर्दीला खरी प्रेरणा मिळाली होती आणि इथूनच त्यांचा प्रवास सुरू झालेला होता. त्यानंतर अशा यशाचा आलेख चढत राहिला की त्यांनी यशाचे शिखर चढतच राहिले. या घटनेमुळे अशोक मामा यांची या अंगठीवर तीव्र श्रद्धा बसली. ते म्हणतात, "यावर माझी श्रद्धा आहे किंवा अंधश्रद्धा काहीही म्हणा, पण ही अंगठी बोटातून काढायची नाही असा मी निर्णय घेतलेला आहे." आज 50 वर्ष झाली पण ती अंगठी मामांनी आणखीन काढलेली नाही. ती आजही त्यांच्या बोटात आहे. ही अंगठी त्यांच्यासाठी केवळ एक लकी चार्म नसून त्यांच्या यशस्वी प्रवासाची एक गोड आठवण आहे. तर तुम्हाला अशोक सराफ आवडतात का? यांचे कोणते कोणते चित्रपट आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.